नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. 7th पे कमिशन आजची मोठी आनंदाची खुशखबर समोर आली आहे. बेसिक सॅलरीमध्ये मर्ज होणार 53% DA. सरकारने घेतला मोठा निर्णय. जाणून घ्या सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, भारत सरकारने महागाई भत्त्याची मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने आपल्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे. अलीकडे सरकारने दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना ही मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने वाढती महागाई लक्षात घेऊन कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी त्यासाठी DAमध्ये वाढ केली आहे. काही ताज्या माहितीनुसार हा वाढीव DA आता बेसिक सॅलरीमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. DA वाढून 53% झाला. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की केंद्र सरकारने वाढती महागाई लक्षात घेता कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता हा 50% वरून 53% वाढवला आहे. म्हणजे दिवाळीनिमित्त सरकारने 3% DA वाढीची भेट कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिली आहे. आता हा वाढीव महागाई भत्ता बेसिक सॅलरीमध्ये मर्ज करण्याचा सरकार विचार करत आहे, असे काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपणास सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार सरकार महागाई भत्ता आणि महागाई श्राद्ध दोन्हीचा आगामी महागाई भत्त्याच्या सुधारणा आणि बेसिक सॅलरीमध्ये मर्ज करण्याचे निर्णय येत्या आठवड्यात घेऊ शकतो, असे सूत्रांकडून कळत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. सध्या सरकार 50% पेक्षा DA जास्त असताना पूर्वीच्या निर्णयावर ठाम आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.